शरद पवारांनी मोदींचे ऑडिओ क्लिप जे आहे ते दाखवलेले आहे. गेल्या 10 वर्षात कशा पद्धतीनं आश्वासन दिली गेली होती आणि ती फेल ठरलेली आहे. म्हणजे 10 वर्षात मोदींनी काहीच केलं नाही असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि एक ऑडिओ क्लिप सभेत दाखवलं. सर्वात मोठा आरोप असा आहे की पेट्रोलचे दर कमी करण्यात पंतप्रधान अपयशी ठरले, असा त्यांचा महत्त्वाचा आरोप आहे. मुळामध्ये शरद पवार साहेब ज्या मुख्यमंत्र्याला समर्थन देऊन सरकारमध्ये होते ते सरकार आणि मुख्यमंत्री सपशेल अपयशी ठरले आहेत हे पवारसाहेब विसरत आहेत. माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे असतील हा निर्णय केला. त्या निर्णयानंतर सुद्धा आमच्या नागरिकांना त्यातून अडचणी होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने एकदा नाही दोनदा त्यातील करामध्ये कमतरता केली, सूट दिली. ही केंद्र सरकारने मोदी सरकारने सूट दिल्यानंतर या संदर्भात राज्य सरकारने सुद्धा आपापले कर कमी करावे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीत किंवा भारतीय जनता पक्ष सेवा करणारी सगळी राज्य जी आहेत त्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केले. पण उद्धवजी ठाकरे यांना शरद पवार साहेबांचं समर्थन होतं, त्यांनी ते कर कमी केले नाहीत. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचे दर आणि कर कमी केले. माझा सवाल पवार साहेबांना आहे, उद्धवजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आपण दर आणि कर कमी का केले नाहीत? आपण हे दर आणि कर कमी करण्यासाठी उद्धवजींच्या मनात काही इच्छा असताना त्याला तुम्ही विरोध केलात हे आमच्या ऐकिवात आहे, ते खरं आहे का? मग तो दर आणि कर उद्धवजींना कमी करायचा होता पण शरद पवार साहेबांनी अडकाठी आणली, चर्चा योग्य आणि खरी आहे का याचं उत्तर त्यांनी द्यावं. उद्धव ठाकरेच आरोप करतायत की जर ही गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडीचं सरकार आहे ते राज्याला आणखी पुढे घेऊन गेलं असतं. स्वप्न बघायला टॅक्स लागत नाहीत. उद्धवजी त्या काळातही घरातच होते, करोनाच्या काळातही घरातच होते, करोनाच्या नंतरच्या काळात सुद्धा घरातूनच ते जे काही थोडा बहुत कारोबार करत होते. तर जास्त वेळ घरी राहिल्यावर जास्त स्वप्न पडण्याची सोय असते आणि त्यामुळे स्वप्नरंजित कहाण्यांवर उत्तर काय देणार? शेखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनेत्र पवारांना क्लीनचिट अखेर मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलेला आहे की ही भाजपाची वॉशिंग मशीन आहे, त्या पक्षामध्ये गेलं की क्लीनचिट मिळते. मुळामध्ये तुमच्याकडे असताना ते क्लीन होते की नाही उद्धवजी हे सांगा. तुमचे उपमुख्यमंत्री असताना ते क्लीन होते ना. मग आज तुमच्याबरोबर नाही राहिल्यावर अनक्लीन झाले. ही तुमची दुटप्पी भूमिका जी आहे ही दुतोंडी पद्धतीची वाटते. माझा थेट सवाल आहे उद्धवजींना आणि आज मी अतिशय नम्रतेने उद्धवजींना हे सांगतोय, भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते किंवा भाजपच्या नेत्यांच्या तोंडी असत्य, खोटी आणि तुमच्या मनातली विधानं टाकू नका. उद्धवजी, तुम्ही कायदेशीर कारवाईला स्वतःला त्या ठिकाणी सामोरं जाल अशी परिस्थिती निर्माण करू नका. कालच्या सभेतही आपण बोललात, आई भवानीच्या विषयामध्ये मोदी आणि शहांना विरोध का? त्यांना उठाबशा काढायला लावा. मोदी शहा भारतीय जनता पक्षाने आई भवानीच्या विषयामध्ये विरोध केलेला नाही. मोदी शहा आणि भारतीय जनता पार्टीने त्याबद्दल विधान केलेलं नाही. निवडणूक आयोग आणि तुमच्यामधला वाद हा तुमच्या आणि निवडणूक आयोगामधला आहे. ही असत्य आणि खोटी विधानं पसरवण्याचं काम उद्धवजी तुम्ही करू नका. ना करता आम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग घ्यावा लागेल हे त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगतोय. तेच मुद्दा संविधानाबद्दल, संविधान बदलण्याबद्दल भाजपचा मॅनिफेस्टो, भाजपचे पंतप्रधान पदाचे किंवा भाजपचे पंतप्रधान मान्य अमित शाह, मान्य नड्डाजी, मान्य देवेंद्रजी, मान्य बावनकुळेजी अशा संविधानिक किंवा पक्षाच्या पदावर बसलेल्या कुठल्याही व्यक्तीने हे विधान केलेलं नाही. खोटं आणि असत्य पसरवून निवडणुकीमध्ये भावना भडकवणं हा निवडणूक आयोगाअंतर्गत गुन्हा होतो. एवढंच मी तुम्हाला आज विनम्रतेने आठवण करून देतोय. महाराष्ट्र भीषण आहे, मात्र मोदींच्या सभांना महाराष्ट्रामध्ये गर्दी होत नाही असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. मग कशाला तुम्ही त्यांच्याबद्दल काळजी करता?
संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरजच नाही, कारण ते 5-15 लोकांसमोर बोलत आहेत. कॅमेराही 5-15 असतात आणि सभेलाही 5-15 असतात. ज्यांची गिनतीच 5-15 मध्ये आहे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरजच नाही. उद्धव ठाकरे यांच्या ज्या सभा आहेत एकंदरीत त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ती सातत्याने आता ते माझ्या जमलेल्या हिंदू बांधवांच्या ऐवजी देशभक्तांनो आणि बांधवांनो बोलत आहेत. त्याच्यावरती त्यांच्यावरती ज्यावेळी टीका झाली भाजपवर, त्यांचं म्हणणं आहे की भाजपच्या पोटात दुखत आहे म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता माझ्यावर टीका केली जाते. भारतीय जनता पक्ष सोडा, महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिसायला लागलं आहे. ज्या वेळेला एका ठिकाणी भेट द्यायला गेल्यावर ज्या एका विशिष्ट धर्मियांचे नारे ऐकत स्वतःला प्रफुल्लित चेहऱ्याने त्या ठिकाणी विशिष्ट धर्मियांबरोबर उद्धवजी दिसले, त्यापुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखावर शंका निर्माण करणारे उद्धवजींचे सुपुत्र महाराष्ट्राने पाहिले. त्याही नंतर शिवसेना भवनात म्हणे एका विशिष्ट धर्मियांची बैठक घेऊन त्यात उद्धवजी म्हणाले, माहीमच्या लोकांना, काही विशिष्ट धर्मियांना झाले गेले विसरून जा. त्यातनं हे स्पष्ट दिसतंय की उभाटा सेना आता कुर्निसात घालते एका विशिष्ट वर्गातील मतांसाठी. आणि उद्धवजी, तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात याकूब मेमनची कबर सजली गेली हे आज भारतीय हिंदू, मुंबई मराठी आणि मुंबईकर विसरलेला नाही. तुमच्या दोन्हीही वरिष्ठ नेत्यांना उद्धव ठाकरेंनी आता आव्हान दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं की मोदीजी तुम्ही बैल बघितलाय, शिंद बघितली नाहीये, तुम्हाला अंगावर घेऊ, आता आम्ही अंगावर की शिंगावर घेऊ. आणि दुसरं म्हणजे त्यांनी अमित शहांच्या बाबतीत पण म्हटले की शहा इकडे येऊन फणा काढतात आणि मणिपूरमध्ये मात्र शेपट्या घालून बसतात. हा थळथळाट आणि तळतळाट हा जो काही उद्धवजींचा होतोय, कारण त्यांचं सत्य आता जनतेसमोर आलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा अर्थ त्यांना त्यांच्या सुपुत्रालाच मुख्यमंत्री करण्याचं धोरण होतं. हे आता सर्व बाजूने प्रफुल्ल पटेल असो, सुनील तटकरे असो, एकनाथ शिंदेजी असो, अमित शहाजी असो, मी असो, देवेंद्रजी असो, हे सांगतायत आणि महाराष्ट्राला त्याचे पुरावे देत आहेत. त्यामुळे मी आता उघडा पडलो आहे. त्या थैथ्याट आणि तळतळाटात आता तर शिंगापर्यंत आले आहेत, याच्या पुढे अजून कशापर्यंत येतील. यांची भाषा हळूहळू दिवसादिवस खाली घसरते, याचा अर्थ यांच्या पायाखालची वाळू घसरते. असे जे पहिल्या टप्प्यातलं मतदान झालेलं आहे, मतदानाचा टक्का देखील कमी होताना पाहायला दिसून आला. त्यामुळे मतदान वाढवण्यासाठी भाजपची काही नवीन प्लॅन, स्ट्रॅटेजी करते. भारतीय जनता पक्ष सर्व मतदारांपर्यंत पोहोचणं, सर्व मतदारांना आपणंसं करण्याचा संवाद करणं आणि त्यांना मतदारांपर्यंत आणणं आपल्या संघटनेच्या ताकदीच्या जीवावर असंच अभियान यापुढेही करेल. पण मुंबईमध्ये मे महिन्यात हे खरं तर मतदान होतं, शाळेंना सुट्ट्या लागलेल्या आहेत, बरेच जण मुंबईच्या बाहेर देखील जाताना दिसत आहेत. त्यामुळे काही वेगळं आव्हान करता येते का? मुंबईकरांना आमचं आव्हान आहे, 5 वर्षात एकदा येणारी ही निवडणूक आहे. ही पूर्ण देशाचं भवितव्य, राज्याचं भवितव्य, मुंबईचं भवितव्य, आपल्या सगळ्यांचं भवितव्य ठरवणारी आहे. 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात झालेली प्रगती आणि पुढच्या 25 वर्षात विकसित भारताचं होणारं स्वप्न पूर्ण, यासाठी 20 मेला आपले काही व्यक्तिगत कार्यक्रम ठरलेले असू शकतात, तरीही आपण त्यात बदल करावा. आपल्या सगळ्यांना या मतदानाला यावं, यासाठी माननीय पंतप्रधानांचंच पत्र घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम ठरवलेला आहे. मला वाटतं या सगळ्या भाषणाचा काही रिलेव्हन्स नाही. ट ला ट, फ ला फ, सिमिलीला सिमिली हे लावण्याचं भाषण म्हणजे उद्धवजींचं भाषण आहे. त्यांना सुरतला जाऊन भाषण करायचं असेल तर सुरतवर करावं, महाराष्ट्रात भाषण करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर करावे. वडाच्या झाडाला केळी किती आल्या आहेत हे उद्धवजींनी विचारू नये. दक्षिण मुंबई जरा जवळपास शिवसेनेला निश्चित झालेली आहे. मात्र या दक्षिण मुंबईत अजूनही भाजपचे 2 टाप उमेदवार लोढा आणि नार्वेकर प्रचार करताना पाहायला मिळतात. काय सांगतो महायुतीला जिंकवण्यासाठी, सविस्तर महायुतीला जिंकवण्यासाठी. तर विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो गेल्या काही वर्षांमध्ये. मात्र विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान कमी झाल्याचे वारंवार समोर येते, तशी आकडेवारी सुद्धा समोर आली होती. त्यातून कुठेतरी भाजपचा प्रभाव कमी होतोय किंवा भाजपची जी लाट भारतीय जनता पक्षाकडे प्रो इन्कम्बन्सी आहे. या पहिल्या टप्प्यातही खूप प्रयत्न करून
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत एकठा करण्यामध्ये विरोधी पक्ष सपशेल फेल ठरला आहे आणि त्यामुळे पडलेल्या मतदानामध्ये आमच्या सर्व जागा निवडून येतील हे मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. मोदींनी गरिबांचा मतदानाचा टक्का कमी झाला हे मान्य. जो झालाय तो प्रो इन्कम्बन्सी आहे. आमच्या बाजूने मतदान पूर्ण झालंय. विरोधक मतदारांना बाहेर काढण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. मोदींनी गरिबांचा एकही रुपया कमी केला नाही असा आरोप आता अमरावतीमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी केलेला आहे. आणि महिलांसाठी आता काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे ज्यामध्ये दर महिन्याला ते 8,500 रुपये देणार आहेत. माझं सरकार येणार आहे. मी पंतप्रधान बनणार आहे. माझ्या पंतप्रधान पदाला उद्धवजी संजय राऊत समर्थन देणार आहेत. त्यानंतर स्टॅलिन उभा राहणार आहे. अशा सगळ्या शक्यतांवर बोलणाऱ्या राहुल गांधीजींना त्यांच्या वक्तव्याला कोणी गांभीर्याने घेतच नाही. त्यामुळे त्यांच्या योजनांना कोणी गांभीर्याने घेण्याचा प्रश्नच नाही. पण माझा सवाल उद्धवजींना आहे की राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं, देशातील स्वकष्टाने स्वमेहनतीने धनसंपत्ती जमवलेल्या सर्व नागरिकांचा एक्सरे केला जाईल. राहुल गांधी असं म्हणाले, स्वकष्टाने स्वमेहनतीने जमवलेल्या धनसंपत्तीचा एक्सरे केवळ नाही, त्याचा सर्वे केला जाईल आणि त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल. मनमोहन सिंग हे त्या विचारधारेचे द्योतक आहेत. त्यांनी आधीच सांगितलंय की जी धनसंपत्ती देशात एकत्रित येईल ती मायनॉरिटीजमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाईल आणि त्यातही मुसलमानांमध्ये केली जाईल. मनमोहन सिंगांचं वक्तव्य गंभीर आहे. राहुल गांधी तर उद्धवजी तुमचे प्रचारक आहेत. उद्धवजी तुम्ही राहुल गांधींचा मॅनिफेस्टो हा त्या ठिकाणी अपनवला आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने मांडलेल्या मनमोहन सिंग तर राहुल गांधी यांची जी भूमिका स्वकष्टाने कमवलेल्या पैशाच्या धनसंपत्तीचा एक्सरे आणि सर्वे हा त्या ठिकाणी करून सामान्य माणसाच्या घरातील धनसंपत्ती काढून ती एकत्रित करून मायनॉरिटीजमध्ये आणि विशेषतः मुसलमानात वाटली जाईल, यावर उद्धवजी तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करावी. न पेक्षा त्या पद्धतीचा मॅनिफेस्टो तुम्हाला मान्य नाही हे तरी तुम्ही स्पष्ट करावे. आज तुम्हाला आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत.